नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक नवीन स्टोरी. या स्टोरीच्या माध्यमातून तुमचे पार्ट ऑफ अ स्पीच कसं इम्प्रूव्ह करायचं, तसेच तुमची व्होकॅब्युलरी कशी वाढवायची, सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्टोरीचं नाव आहे बघा आपल्या द गौतम बुद्धा अँड द बाउल ऑफ वॉटर. म्हणजे नेमक्या स्टोरीमध्ये काय घडतं हे आता तुम्हाला कळणार आहे. बघा, वन्स A young man approached Gautam Buddha seeking wisdom. बघा, once एकदा a young man approached Gautam Buddha seeking wisdom. A young man म्हणजे एक तरुण माणूस एकदा. अप्रोचचा अर्थ होतो जवळ जाणे किंवा भेट देणे. मग एकदा एक तरुण माणूस गौतम बुद्धाच्या जवळ गेला, काहीतरी विचारायला गेला. काय विचारायला गेला तर सीकिंग विजडम. सीक म्हणजे शोधणं आणि विजडम म्हणजे शहाणपण किंवा ज्ञान. एकदा एक तरुण माणूस गौतम बुद्धांकडे ज्ञानाचा शोध घेण्यासाठी त्यांच्याकडे गेला. ही वॉज ट्रबल्ड बाय कॉन्स्टंट डाऊट्स, फिअर्स अँड अँगर. बघा, ही वॉज ट्रबल्ड बाय. मित्रांनो, ट्रबलचा अर्थ होतो अडचणीमध्ये असणं, संकटात असणं किंवा त्रस्त असणं. मग ही वॉज ट्रबल्ड, तो अडचणीत होता. कशामुळे? कॉन्स्टंट डाऊट. कॉन्स्टंट सतत, डाऊट म्हणजे शंका. त्याच्या मनामध्ये सततची शंका असायची, मनामध्ये सतत येणारा फिअर असायचा, भीती असायची, आणि मनामध्ये त्याचा अँगर होता, राग होता. अँड ही फेल्ट दॅट, आणि त्याला असं वाटलं की हिज माइंड वॉज रेस्टलेस. फील म्हणजे वाटणे, फीलचं विटू झालं फेल्ट म्हणजे वाटलं. ही फेल्ट दॅट, त्याला वाटलं की हिज माइंड वॉज रेस्टलेस, त्याचं जे मन आहे ते रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ होतं असं त्या माणसाला वाटलं किंवा त्या तरुण माणसाला वाटलं. Seeing his distress, Buddha handed him a bowl of water and said, "Look at this water. How clear is it?" बघा, seeing his distress. आता मित्रांनो बघा, स्ट्रेस म्हणजे तणाव. मग त्या माणसाचा तणाव, त्या माणसाच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून बुद्धा हँडेड हिम अ बाउल ऑफ वॉटर. मित्रांनो, हँडेड हिम म्हणजे गौतम बुद्धांनी त्याच्या हातामध्ये एक वस्तू दिली. काय दिलं? अ बाउल ऑफ वॉटर. ठीक आहे नाही, पाणी असलेले घमेलं दिलं, पाणी असलेलं एक पातेलं त्या माणसाच्या हातामध्ये दिलं. अँड सेड, से म्हणजे म्हणणे, सेचं विटू झालं सेड, आणि म्हणाले लुक ॲट दिस वॉटर. लुक ॲट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीकडे बघा, या पाण्याकडे बघ. हाऊ क्लिअर इज इट, हे पाणी किती स्वच्छ आहे. असं गौतम बुद्धांनी त्या तरुण माणसाच्या हातामध्ये एक भांडं दिलं. भांड्यामध्ये पाणी होतं आणि त्याला सांगितलं की हे पाणी किती स्वच्छ आहे. द मॅन रिप्लाइड. रिप्लाय म्हणजे प्रत्युत्तर देणे, रिप्लायचा विटू झाला रिप्लाइड. त्या माणसानं प्रत्युत्तर दिलं, इट्स व्हेरी क्लिअर माय लॉर्ड. तो म्हणाला, भगवंत हे कसं आहे? इट्स व्हेरी क्लिअर, हे पाणी जे तुम्ही माझ्या हातामध्ये देत आहात ते पाणी एकदम स्वच्छ क्लिअर असं आहे. ओके, पुढे बघा. बुद्धा देन स्टर्ड द वॉटर विथ अ स्टिक मेकिंग इट मडी अँड आस्क्ड, नाव हाऊ डज द वॉटर लुक. बुद्धा देन स्टर्ड द वॉटर. मित्रांनो, स्टर आहे ना, स्टरचा अर्थ होतो एखादी गोष्ट ढवळणे. बघा, ढवळणे म्हणजे काय? मिक्स करणे. स्टर द वॉटर विथ अ स्टिक म्हणजे त्या स्टिकच्या, त्या काठीच्या मदतीने गौतम बुद्धाने एक हातामध्ये काठी घेतली, त्या बाउलमध्ये बुडवली आणि त्या बुडवल्यानंतर त्याला स्टर केलं म्हणजेच काय तर फिरवलं, ढवळलं त्याला. मेकिंग इट मडी, आणि कधीपर्यंत? मेकिंग इट मडी, जोपर्यंत ते पाणी मडी म्हणजे चिखलमय किंवा गढूळ होत नाही तोपर्यंत. मित्रांनो बघा, मड म्हणजे चिखल, ओके, आणि मडी म्हणजेच काय तर चिखलमय, गढूळ होणं. मग पाणी गढूळ होईपर्यंत गौतम बुद्धाने ते पाणी त्या काडीच्या मदतीने फिरवलं. अँड आस्क, आणि त्या माणसाला विचारलं, नाव आता हाऊ डज द वॉटर लुक, आता हे पाणी कसं दिसतंय ते तुम्हाला सांगशील का? असं गौतम बुद्धाने त्याला विचारलं. द मॅन रिप्लाइड, त्या माणसाने प्रत्युत्तर दिलं, इट्स अनक्लिअर, क्लाउडी अँड डर्टी. आता हे जे पाणी आहे कसं आहे? अनक्लिअर, अस्वच्छ झाले. तुम्ही हे पाणी अगोदर शांत होतं, त्यामध्ये स्टिक घेतली, त्याला स्टर केलं, ढवळलं, त्यामुळे हे पाणी आता अनक्लिअर, अस्वच्छ झालंय, क्लाउडी झालंय, गढूळ झालंय, ढगाळ झालंय, आणि डर्टी सुद्धा, घाणेरडं सुद्धा झालेलं आहे. बुद्धा स्माईल अँड इन्स्ट्रक्टेड. मग त्या माणसाने सांगितलं. मग गौतम बुद्ध त्याच्याकडे बघून हसले आणि इन्स्ट्रक्ट केलं, त्याला सूचना दिली. लेट्स सेट दिस बाउल डाऊन अँड वेट अ मोमेंट. लेट्स, चला आता आपण, लेट्स म्हणजे एखादी गोष्ट करूया. लेट्स सेट दिस बाउल डाऊन. आता हे जे बाउल आहे, हे जे पातेल आहे किंवा ही जी वाटी आहे, तू काय कर, तू जमिनीवरती सेटल कर, ठेवून दे. अँड वेट अ मोमेंट, आणि काही क्षणभरासाठी तू थांब, वाट बघ. द मॅन वॉच्ड अँड आफ्टर अ फ्यू मिनिट्स द डर्ट अँड मड सेटल ॲट द बॉटम अँड द वॉटर बिकेम क्लिअर अगेन.
द मॅन वॉच, ती वाटी धरली, जमिनीवरती ठेवली शांत, किंवा ते पातेलं जमिनीवरती ठेवलं आणि शांतपणे त्या माणसाने त्याच्याकडे वॉच केलं, बघितलं. अँड आफ्टर अ फ्यू मिनिट, आणि काही मिनिटांनंतर, द डर्ट अँड मड, जी डर्ट होती, जी वर आलेली घाण होती, जो मड होता, चिखल होतं, गडूळ झालेलं जे पाणी होतं, सेटल्ड ॲट द बॉटम, त्या पातेल्याच्या घमेल्याच्या बुडाशी काय झालं, ते सेटल झालं, स्थिर झालं. अँड द वॉटर बिकेम क्लिअर अगेन. क्लिअर म्हणजे स्पष्ट होणे, क्लिअरचा बिकम म्हणजे होणे एखादी गोष्ट, बिकमचं हेतू झाला बिकेम. आणि मग यावेळेला हे पाणी पूर्णपणे स्वच्छ झालेलं होतं. का तर पाण्याला जमिनीवरती ठेवलं आणि थोडा वेळ जाऊ दिला त्यानंतर. ओके, पुढे काय करतं बघा. देन बुद्धा एक्सप्लेन, नंतर गौतम बुद्धांनी सर्व झाल्यानंतर एक्सप्लेन केलं, स्पष्टीकरण दिलं. When your mind is restless with anger, doubt and worries, it's just like this water. बुद्धांनी मग काय त्याला एक्सप्लेन केलं. When your mind is restless, जेव्हा तुझं मन रेस्टलेस, अस्वस्थ असतं, कशामुळे तर रागामुळे, तुझ्या मनामध्ये असणाऱ्या डाऊट, शंकामुळे, अँड वरीज म्हणजे चिंतेमुळे, काळजीमुळे, ज्यावेळेला तुझं मन रागामुळे, अविश्वासामुळे, शंकेमुळे किंवा काळजीने अस्वस्थ असतं, इट्स जस्ट लाईक दिस वॉटर. लाईक म्हणजे सारखं, लाईकचा अर्थ इथे आवडणे नाही, लाईकचा अर्थ होतो सारखं. मग त्यावेळेला हे जे तुझं मन आहे ना, त्या पाण्यासारखंच गढूळ झालेलं असतं, जेव्हा त्याच्यामध्ये राग भरलेला असतो, डाऊट भरलेला असतो, वरीज, चिंता भरलेल्या असतात. स्टरिंग अप युअर थॉट्स मेक्स इट क्लाउडी. बघा, स्टरिंग अप युअर थॉट्स, स्टरिंग अप युअर थॉट, जेव्हा तू तुझ्या थॉटला, जेव्हा तू तुझ्या विचारांना स्टर करतोस, ढवळत राहतोस, एकानंतर एक विचार करत राहतो, मनामध्ये ते गोष्ट करण्यासाठी राग उत्पन्न करतो, शंका उत्पन्न करतो, काळजी उत्पन्न करतो, त्यावेळेला मेक्स इट क्लाउडी, ते कसं बनतं, क्लाउडी, ढगाळ बनतं, गढूळ बनतं. बट परंतु इफ यू स्टे स्टील अँड गिव्ह युअर सेल्फ टाइम, युअर थॉट्स विल सेटल अँड युअर माइंड विल बिकम क्लिअर. बट परंतु इफ यू स्टे स्टील, स्टे म्हणजे राहणे, स्टील म्हणजे स्तब्ध, जर तू स्तब्ध राहिला, अँड गिव्ह युअर सेल्फ टाइम, स्तब्ध राहिल्यानंतर तू थोडासा वेळ तुझ्यासाठीच दिलास, म्हणजे तू थोडंसं शांत राहिला, युअर थॉट्स विल सेटल, त्यावेळेला तुझे जे थॉट आहे, तुझे विचार आहेत, ते सेटल होतील, स्थिरावतील, शांत होतील, अँड युअर माइंड विल बिकम क्लिअर. सिम्पल फ्युचरची रचना आहे. ओके, सब्जेक्ट युअर माइंड, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस यू वन, त्यावेळेला तुझं मन एकदम कसं होईल, शुद्ध होईल. The young man surprised by the simplicity and the depth of Buddha's teaching. मग एवढं सगळं ऐकल्यानंतर तो तरुण माणूस सरप्राईज झाला, आश्चर्यचकित झाला. कशामुळे? द सिम्प्लिसिटी म्हणजे गौतम बुद्धाने त्याला एक साधेपणानं किंवा छोट्या छोट्या उदाहरणातून त्याची मनामधली शंका दूर केली. अँड डेप्थ ऑफ बुद्धाज टीचिंग, डेप्थ म्हणजे खोली, एकदम रूढपर्यंत खोलवर विचार, गौतम बुद्धाचे जे विचार होते, गौतम बुद्धाची शिकवण एकदम खोलपर्यंत त्याला विचार करायला लावली. हे सगळं पाहिल्यानंतर तो माणूस सरप्राईज झाला. ही आज त्याने विचारलं, सो आर यू सेइंग दॅट बाय सिटिंग स्टील आय कॅन फाइंड स्पीक. आर यू सेइंग, मित्रांनो बघा, यू आर सेइंग तू म्हणत आहेस, आर यू सेइंग तू म्हणत आहेस का, मग सो आर यू सेइंग तुम्ही म्हणत आहात का. बाय सिटिंग स्टील म्हणजे स्तब्ध बसून राहिल्यानंतर, आय कॅन फाइंड पीस, स्तब्ध भरून राहिल्यानंतर मला शांतता लाभू शकते असं तुम्ही म्हणत आहात का. बुद्धा नॉडेड. बघा, नॉड म्हणजेच काय, तर नॉडचा अर्थ होतो मान डोलवणे. म्हणजेच काय, एखाद्याला तुम्हाला आन्सर द्यायचं असेल तर त्यावेळेला होकारार्थी किंवा नकारार्थी या प्रकारची मान डोलवण्यात येते, त्याला तुम्ही नॉड करणं असं आपण म्हणू शकता. मग एवढं सगळं ऐकल्यानंतर गौतम बुद्धांनी नॉड केलं, म्हणजेच काय तर होकारार्थी मान दर्शवली. यस, हो म्हणाले. When your mind is calm and you can see things as they truly are, it is from this stillness that wisdom arises. बघा, यस, when your mind is calm, जेव्हा तुझं मन हे कसं असतं, काम असतं, शांत असतं, यू कॅन सी थिंग्स. मित्रांनो, कॅनचा अर्थ होतो शकणे, आहे का नाही. मग फॉर्म्युला काय येतो, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. इट शोज समवन्स पॉसिबिलिटी ऑर ॲबिलिटी, कोणाचं तरी सामर्थ्य, एखादी गोष्ट करू शकतो हे सांगण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. मग येथे बघा, वेन युअर माइंड इज काम, जेव्हा तुमचं मन शांत असतं, यू कॅन सी थिंग्स ॲज दे ट्रूली आर, तू अशा गोष्टी पाहू शकतोस किंवा ज्या गोष्टी खरंच त्या सत्य आहेत त्याच गोष्टी तू सत्य पद्धतीने पाहू शकतोस जेव्हा तुझं मन हे शांत असतं. इट इज फ्रॉम दिस स्टिलनेस दॅट विजडम अरायसेस. बघा, इट इज फ्रॉम दिस स्टिलनेस, आणि कुठून निर्माण होतं, त्या स्टिलनेसपासून, ती स्तब्धता, ती जी एकांतवास किंवा जी शांतता असते त्यामधून हे निर्माण होतं. दॅट विजडम अरायसेस,
आणि ज्यामधून विजडम, शहाणपण, ज्ञान अराईज होतं, जागृत होतं आणि वाढत जातं. ही कंटिन्यूड, गौतम बुद्धांनी कंटिन्यूड केलं, म्हणजे समोर सांगितलं, आवर माइंड्स ऑफन क्रिएट अननेसेसरी सफरिंग. बघा, आवर माइंड्स ऑफन क्रिएट अननेसेसरी सफरिंग. सफरचा अर्थ होतो त्रस्त असणे, त्रास होणं. अननेसेसरी म्हणजेच काय, तर अनावश्यक असं आपण त्याला म्हणूया. गौतम बुद्ध काय म्हणतात बघा, आवर माइंड्स, आपलं मन, ऑफन क्रिएट, अनेकदा अनावश्यक असे दुःख किंवा अनावश्यक अशा गोष्टी निर्माण करतं. वी बिकम अँग्री, आणि त्यामुळे आपण काय होतो, अँग्री होतो, रागात येतो. फिअरफुल, आपल्या मनाला भीती वाटते. आणि आपण डाऊटफुल, आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी शंका निर्माण होते. वेन वी ड्वेल ऑन थिंग्स टू मच, ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीवरती ड्वेल ऑन होतो. मित्रांनो, ड्वेल ऑनचा अर्थ होतो एखाद्या जागेवरती वसणे किंवा तिथं आपण ठिकाण, बसता मांडणे असं आपण त्याला म्हणू शकतो. जेव्हा आपण त्याच गोष्टीचा सतत विचार करत राहतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये आपलं मन अँगर होतं, म्हणजेच राग येतं. फिअरफुल, भीती निर्माण होतं आणि आपल्या मनामध्ये डाऊट निर्माण होतो. परंतु इफ वी लर्न टू ऑब्झर्व आवर थॉट्स विदाउट रिॲक्टिंग टू देम, दे लूज देअर पॉवर ओव्हर अस. बट इफ वी लर्न टू ऑब्झर्व आवर थॉट, जेव्हा आपण आपल्या विचारांना ऑब्झर्व करायला लागतो, निरीक्षण करायला लागतो, विदाउट रिॲक्टिंग टू देम. एखादा विचार आपल्या समोर आला आणि त्या विचाराला लगेच रिॲक्ट करण्याच्या ऐवजी आपण त्या विचाराला, त्या घटनेला जोपर्यंत आपण थोडासा विचार करतो, त्यावरती शांतपणे निरीक्षण करतो, त्यावेळेला दे लूज देअर पॉवर ओव्हर अस. त्यावेळेला ते काय, तर तुमचा जो राग असेल, तुमचा जो डाऊट असेल किंवा तुमच्या मनामध्ये वरी असेल, चिंता असेल, ते सर्व काय होतं, त्यांचं सामर्थ्य गमावून बसतं. लूज म्हणजे गमावणे, पॉवर म्हणजे सामर्थ्य. द माइंड बिकम पीसफुल अँड क्लिअर जस्ट लाईक द वॉटर. आणि त्यावेळेला आपलं जे मन आहे कसं होतं, पीसफुल होतं, शांत होतं, क्लिअर होतं, स्पष्ट होतं, स्वच्छ होतं, जस्ट लाईक द वॉटर, त्या पाण्यासारखंच. ओके, पुढे बघा. The young man thanked Buddha and promised to practice this simple technique whenever his mind felt clouded. मग एवढं सगळं ऐकल्यानंतर द यंग मॅन थँक बुद्धा, त्या तरुण माणसाने गौतम बुद्धाचे आभार मानले आणि गौतम बुद्धांना प्रॉमिस केलं, वचन केले, टू प्रॅक्टिस दिस सिम्पल टेक्निक व्हेनेवर हिज माइंड फेल्ट क्लाउडेड. व्हेनेवर, जेव्हा जेव्हा त्याचं मन गडूळ होईल, अशांत होईल, त्यावेळेला ही साधी सोपी टेक्निक तो माणूस स्वीकारेल. मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी, महत्त्वाची इन्फॉर्मेशन. आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. कोर्स आपला साधारणतः 30 दिवसाचा. यामध्ये आपण इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स, संवाद कसं साधायचा, हाऊ टू कम्युनिकेट विथ अदर पीपल हे शिकणार आहोत. फोकॅब्लरी कशी बिल्ड करायची, कारण खूप सारे सेंटेन्स फोकॅब्लरी आपण क्लासमध्ये शिकतो. बेसिक अँड ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, ग्रामरच्या मदतीने इंग्रजी कशी शिकायची हे सुद्धा शिकणार आहोत. नंतर बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल्स काय असतील, प्रॅक्टिस एक्सरसाइज, डेली प्रॅक्टिस एक्सरसाइज क्लासमध्ये होते आणि होमवर्क सुद्धा खूप सारा मिळतो. तसेच ग्रुप डिस्कशन सुद्धा क्लासमध्ये करतो आपण. ओके, तर मित्रांनो, आपल्याला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता आणि आपली सीट बुक करू शकता. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.